नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न पाहणार आहोत. आपणा सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेमध्ये एकूण 5 पदे भरली जातात. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक. लिपिक टंकलेखकमध्ये इंग्रजी आणि मराठी असे 2 टाईपची पदं असतात. तसेच अजून एक गोष्ट इथं सर्वांना माहीतच आहे की यावर्षीपासून 2 नवे पदं ॲड झालेत. ते आहेत उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय आणि तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय. याआधी महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेमध्ये 3 पदं भरली जायची: दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक. पण या वर्षीपासून ही 2 नवे पदं ॲड झालीत: उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय. तसेच अजून एक इथं चेंज झाला आहे, तो म्हणजे आधी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखकसाठी फक्त टायपिंगचं सर्टिफिकेट लागायचं. ते सर्टिफिकेट आताही लागणार आहे. त्यासोबतच एक इथे ॲडिशन झालं आहे, टंकलेखन कौशल्य चाचणी जी क्वालिफाईंग एक्झाम आहे ती या 2 पदांसाठी लागू झालेली आहे. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पुढे पाहणारच आहोत. तसेच प्रत्येक पदाबद्दल एक समरी तुम्हाला सांगतो मी. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालयाचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो आहे 2 परीक्षा घेतल्या जातात: पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क पडतात त्याच्यावर मेरिट लिस्ट लावली जाते. त्यानंतर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्कमध्ये सुद्धा 2 परीक्षा आहेत: पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेच्या मार्कवर याची मेरिट लिस्ट लावली जाते. त्यानंतर तांत्रिक सहाय्यकमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या मार्कवर मेरिट लिस्ट लावली जाते. त्यानंतर कर सहाय्यकसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाते जी क्वालिफाईंग आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखकसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि टंकलेखन कौशल्य चाचणी जी क्वालिफाईंग आहे. तसेच इथं अजून एक सांगण्यासारखी बाब म्हणजे या 5ही पदांसाठी जी पूर्व परीक्षा घेतली जाते ते संयुक्तरित्या घेतली जाते. म्हणजे ती एकाच दिवशी सर्वांसाठी एकच पेपर असतो पूर्व परीक्षेचा. त्याबद्दल जी डिटेल माहिती आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर मुलाखत असते का, तर नाही. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेमध्ये जी 5 पदे आहेत त्या 5 पदांमध्ये कोणत्याच पदासाठी मुलाखत घेतली जात नाही. सो महाराष्ट्र गट क सेवाच्या कोणत्याही पदासाठी मुलाखत घेतली जात नाही, हे लक्षात ठेवा. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि कर सहाय्यक टंकलेखकसाठी एक टंकलेखन कौशल्य चाचणी असते जी आता आपण पाहिलीच आहे. त्यानंतर अजून एक बाब इथं जाणून घेण्यासारखी, निगेटिव्ह मार्किंग असते का, तर हो असते. निगेटिव्ह मार्किंग ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी आहे आणि ती 1/4 आहे. पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न हा 1 मार्काला असतो आणि तुमचा पूर्व परीक्षेत जर एक प्रश्न चुकला तर तुमचं 1/4 म्हणजे 0.25 मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून कमी होतात. तसेच मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा असतो. सो मुख्य परीक्षेमध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर निगेटिव्ह मार्किंग ही 0.25 आहे. सो हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती 1/4 आहे. दोन्ही परीक्षांमध्ये असते, पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये. त्यानंतर आता आपण पूर्व परीक्षेबद्दल जाणून घेऊया. पूर्व परीक्षा ही संयुक्त पूर्व परीक्षा असते आणि ती एकाच दिवशी सर्व पदांसाठी एकच संयुक्त पेपर असतो. सो हे लक्षात ठेवा. समजा तुम्ही 5ही पदांसाठी अप्लाय केलं आहे तर 5 वेगळे पेपर द्यायची गरज नाही आहे. त्या सर्वांचा एकच संयुक्त पेपर असतो आणि ती अशी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. त्यानंतर मेरिटनुसार प्रत्येक पदांसाठी मुख्य परीक्षेला जे पात्र विद्यार्थी झाले त्यांची अशी 5 वेगळ्या लिस्ट लावल्या जातात पूर्व परीक्षेच्या मार्कवरून. सो हे लक्षात ठेवा, पूर्व परीक्षा ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे एकाच दिवशी आणि सर्व पदांसाठी एकच पेपर घेतला जातो. ही जी पूर्व परीक्षा आहे ती 100 गुणांची आणि 100 प्रश्नांची आहे. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकच पेपर असतो सामान्य क्षमता चाचणीचा. त्यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, म्हणजेच एक प्रश्न हा 1 गुणासाठी आहे. त्यानंतर माध्यम हे मराठी व इंग्रजी असतं. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे 100 प्रश्न आहेत हे दोन्ही भाषेत दिलेले असतात, मराठी आणि इंग्रजी. तुम्हाला जे सोयीस्कर भाषा आहे त्या भाषेत वाचून त्याचं उत्तर द्यायचं. तसेच ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. म्हणजे यातील हे जे 100 क्वेश्चन्स आहेत हे MCQ फॉर्मॅटमध्ये असतील. MCQ फॉर्मॅटमध्ये काय, वरी क्वेश्चन दिलेला असेल, खाली 4 ऑप्शन दिलेले असेल, त्यापैकी एक करेक्ट असेल आणि तो करेक्ट ऑप्शन तुम्हाला इथं चूज करायचा असतो. त्यानंतर दर्जा हा 12वीचा दिला आहे, पण जे प्रश्न असतात ते याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचेच असतात, पदवी लेवलचेच असतात किंवा त्यापेक्षा हार्ड असतात. सो इथं कॉम्पिटिशन असल्यामुळे
दर्जा चांगलाच असतो, जरी इथं 12 दिला असेल तरी प्रश्न हे चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यानंतर परीक्षेचा कालावधी हा 1 तास आहे, म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सो इथं टाईम मॅनेजमेंट चांगलं असायला हवं. सो एकंदरीत ही पूर्व परीक्षेचा असा पॅटर्न आहे. त्यानंतर आता आपण मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय आहे तो पाहूया. मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक पदासाठी 2 पेपर असतात. पहिला पेपर आहे मराठी इंग्रजी, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, आणि हा संयुक्तरित्या घेतला जातो. याच्याबद्दल आपण डिटेल पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर दुसरा जो पेपर असतो तो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञानाचा असतो. त्यामध्ये 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, म्हणजे या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी आहे. आणि हा जो सेकंड पेपर आहे तो प्रत्येक पदासाठी वेगळा घेतला जातो. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर अशा रीतीने प्रत्येक पदासाठी मुख्य परीक्षा ही एकूण 200 गुणांची असते. पेपर 1चे 100 आणि पेपर 2चे 100 अशी एकूण 200 गुणांची असते. आणि प्रत्येक पदाची जी मुख्य परीक्षेचा एकूण 200 गुणांपैकी फायनल मेरिट लिस्ट लागते. सो हे लक्षात ठेवा, फायनल मेरिट लिस्ट ही मुख्य परीक्षेच्या 200 गुणांवर लागते. आत्ताच आपण बघितलं की 2 पेपर असतात. त्यातला पहिला पेपर जो आहे मराठी इंग्रजीचा तो संयुक्तरित्या घेतला जातो, आणि जो पेपर क्रमांक 2 आहे तो स्वतंत्ररित्या घेतला जातो. याचा अर्थ काय हे तुम्हाला इथे मी सांगतो. समजा तुम्ही 2 पोस्टला अप्लाय केलं होतं आणि तुम्ही 2 पोस्टसाठी म्हणजे पास केली तुम्ही पूर्व परीक्षा. उदाहरणार्थ दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यक या 2 पदासाठी तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र झाला तर तुम्हाला एकूण 3 पेपर द्यावे लागतील. पहिला पेपर मराठी इंग्रजीचा संयुक्त जो दोन्ही पदांसाठी एकच आहे, आणि त्यानंतर दुय्यम निरीक्षकचा पेपर क्रमांक 2 आणि कर सहाय्यकचा पेपर क्रमांक 2 असे तुम्हाला 3 पेपर द्यावे लागतील. समजा तुम्ही 4 पदांसाठी पात्र झालात मुख्य परीक्षेचा, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि उद्योग निरीक्षक, तर तुम्हाला एकूण 5 पेपर द्यावे लागतील. एक पेपर क्रमांक जो मराठी इंग्रजीचा आहे तो संयुक्त, आणि त्यानंतर यांचे सेपरेट असे पेपर क्रमांक 2 असे तुम्हाला 5 पेपर द्यावे लागतील. अजून बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं असेल तर मी एक तुम्हाला उदाहरण देतो की फायनल मेरिट लिस्ट कशी तयार होते. समजा तुम्ही 2 परीक्षेच्या मुख्य परीक्षेला पात्र झालात, दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यकच्या या 2 पदाच्या, तर तुम्हाला 3 पेपर द्यावे लागतात. एक आहे मराठी इंग्रजी, त्यानंतर दुय्यम निरीक्षकचा स्वतंत्र सेकंड पेपर आणि कर सहाय्यकचा स्वतंत्र सेकंड पेपर. सो समजा आपण असं धरलं की तुम्हाला मराठी इंग्रजी जो संयुक्तरित्या पेपर घेतला जातो त्यामध्ये 60 मार्क पडले 100पैकी. त्यानंतर दुय्यम निरीक्षकच्या पेपर क्रमांक 2मध्येही तुम्हाला 60 मार्क पडले, आणि कर सहाय्यकच्या पेपर क्रमांक 2मध्ये तुम्हाला 70 मार्क पडले. तर मेरिट लिस्ट कशी लागते. सो दुय्यम निरीक्षकची जी मेरिट लिस्ट आहे ते 200 मार्क, या दोघांचं ॲडिशन होतं किती झालं 120. म्हणजे तुम्हाला दुय्यम निरीक्षकच्या मुख्य परीक्षेमध्ये 120 मार्क पडले 200पैकी, आणि कर सहाय्यकमध्ये तुम्हाला हे 70 आणि हे 60 मराठी इंग्रजीचा जो कॉमन पेपर आहे असे मिळून तुम्हाला 130 पडले. सो अशा रीती तुमचे मार्क धरले जातात फायनल मेरिट लिस्टसाठी. प्रत्येक पेपरचे आपण इथं डिटेल्स पाहूया. पेपर क्रमांक 1 जो संयुक्तरित्या घेतला जातो मराठी इंग्रजीचा, त्यामध्ये मराठीवर 60 प्रश्न असतात 60 गुणांसाठी, आणि इंग्रजीवर 40 प्रश्न असतात 40 गुणांसाठी. त्यात मराठीचे प्रश्न हे मराठीतच असतात, कारण की हे भाषेचं ज्ञान इथं तपासलं जातं, आणि इंग्रजीचे प्रश्न हे इंग्रजीमध्येच असतात. आणि कालावधी 1 तास आहे या दोन्हीसाठी. म्हणजे तुम्हाला एका तासात हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, मराठीचे 60 आणि इंग्रजीचे 40. आणि हे सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न आहेत, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये आहेत. प्रश्न दिला जाईल, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिले जातील. त्या 4पैकी तुम्हाला बरोबर ऑप्शन इथं निवडायचा आहे. तसेच दर्जा जो इथं दिला आहे तो आहे मराठीचा 12वी दिला आहे आणि इंग्रजीचा पदवी दिला आहे. पण क्वेश्चन हे क्वालिटी जे असतात थोडेसे दर्जेदार प्रश्न असतात, या दर्जापेक्षा जास्तचेच असतात. त्यानंतर पेपर क्रमांक 2 जो स्वतंत्र पेपर आहे, त्यामध्ये सर्व पदांसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे तो 100 गुणांसाठी आणि 100 प्रश्न आहेत. म्हणजे या पेपर क्रमांक 2चा जो पॅटर्न आहे तो सर्व पदांसाठी सारखा आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न एका गुणासाठी आहे. तसेच सर्वांचा दर्जा हा पदवीचाच दिलेला आहे. त्यानंतर माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असं दिलं आहे. म्हणजे पेपर क्रमांक 2 जो आहे प्रत्येक पदाचा, त्यामध्ये जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतील. तुम्हाला जी सोयीस्कर भाषा आहे त्या भाषेत प्रश्न वाचून उत्तर द्यायचे, आणि सर्वांसाठी 1 तासाचा कालावधी. म्हणजे पेपर क्रमांक 2 जो आहे दुय्यम निरीक्षक, त्याच्यामध्ये 100 प्रश्न तुम्हाला दुय्यम निरीक्षकाचे 100 प्रश्न तुम्हाला एका तासात सोडवायचे. तसेच कर सहाय्यकचे 100 प्रश्न तुम्हाला एका तासात. असं प्रत्येक पदाचा जो सेकंड पेपर आहे त्याच्यासाठी कालावधी 1 तासाचाच आहे. आणि हे सर्व पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहेत, म्हणजे MCQ फॉर्मॅटमधले आहेत. तिथं एक प्रश्न दिला असेल, त्याच्या खाली 4 पर्याय दिले असतील तुम्हाला
बरोबर ऑप्शन इथं निवडायचा आहे. आणि आपण आधीच बघितलं की मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती 1/4 आहे आणि ती दोन्ही पेपरसाठी आहे, म्हणजे मराठी इंग्रजीसाठी सुद्धा आहे आणि स्वतंत्र पेपर जो आहे पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान त्याच्यासाठी सुद्धा आहे. सो तुम्हाला हे मुख्य परीक्षेचा पॅटर्न कळालाच असेल. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की टंकलेखक कौशल्य चाचणी काय आहे, जी क्वालिफाईंग आहे आणि ती 2 पदासाठीच आहे. म्हणजे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांच्या मुख्य परीक्षेनंतरसुद्धा अजून एक चाचणी घेतली जाते, ती आहे टंकलेखक कौशल्य चाचणी. आणि बाकीचे जे 3 पदं आहेत, हे 2 पदं सोडून त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्या मुख्य परीक्षेच्या मार्कावरूनच फायनल मेरिट लिस्ट लागते. पण या 2 पदासाठी हे नवीन ॲडिशन केलं या वर्षापासून, टंकलेखन कौशल्य चाचणी जी क्वालिफाईंग आहे. तर याच्यामध्ये काय असतं, हे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आपण वाचूया. दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या तसेच माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही. सो जे विद्यार्थी दिव्यांग आरक्षण आणि माजी सैनिक आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांना ही परीक्षा देणं अनिवार्य नाही, कारण की त्यांना त्यांच्या नियुक्तीपासून 2 वर्षामध्ये ही परीक्षा पास करावी लागते. सो त्यांना ही परीक्षा द्यावं असं काही नाही आहे, पण हे ते त्या वर्षी देऊन पास करू शकतात. त्यानंतर पुढची जी इन्स्ट्रक्शन आहे ती असं आहे की लिपिक टंकलेखक मराठी, लिपिक टंकलेखक इंग्रजी तसेच कर सहाय्यक या तिन्ही संवर्गातील पदभरतीकरिता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल. सो हे जे 3 पदं आहेत, टंकलेखक मराठी, टंकलेखक इंग्रजी आणि कर सहाय्यक, या 3 पदांसाठी स्वतंत्र अशी संगणक प्रणालीवर ही चाचणी घेतली जाईल. सो ह्याचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही लिपिक टंकलेखक इंग्रजी मराठी आणि कर सहाय्यक या तिन्ही पदांसाठी पात्र झालात, तर यांची तुम्ही तिन्ही पदांसाठी पात्र झालात म्हणून तुमची एकच टंकलेखकची चाचणी घेतली जाणार नाही, ह्या तिघांसाठी वेगळी घेतली जाईल आणि ह्या तुम्हाला तिन्ही परीक्षा क्वालिफाय कराव्या लागतील या तिन्ही पदांसाठी तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर. त्यानंतर टंकलेखक कौशल्य चाचणी क्वालिफाईंग आहे. याच्यामध्ये जे क्वालिफाईंगचं जे कंडिशन दिलं त्याच तुम्हाला पार करायच्या आहेत. याच्यात काही तुम्हाला मेरिटमध्ये किंवा टॉपमध्ये यायचं नाही आहे, ती क्वालिफाय फक्त करायची आहे. आणि सो याचा अर्थ असा होतो की याचे मार्क्ससुद्धा फायनल मेरिट लिस्ट तयार करताना गृहीत धरले जाणार नाहीत. त्यानंतर लेखी परीक्षे निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भराव्याच्या पदाच्या 3 पट उमेदवार हे टंकलेखक कौशल्य चाचणीकरिता पात्र ठरण्यात येतील. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या म्हणजे कर सहाय्यक या पदासाठी समजा 300 वॅकन्सी असेल, तर एकूण 3 पट विद्यार्थी म्हणजे 900 विद्यार्थी घेतले जातील टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी. आणि या 900 विद्यार्थ्यांची टंकलेखक चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्याच्यामध्ये जे क्वालिफाईंग होतील आणि त्यांनासुद्धा मेरिट लिस्टनुसार पदं दिले जातील. म्हणजे मेरिटवरच मुख्य परीक्षेच्या मार्कावरच ही मेरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर पुढे असं दिलं की लिपिक टंकलेखक मराठी, लिपिक टंकलेखक इंग्रजी, कर सहाय्यक संवर्गातील स्वतंत्रपणे टंकलेखक कौशल्य चाचणी घेण्यात येतील. कर सहाय्यक संवर्गाकरिता मराठी आणि इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये क्वालिफाईंग ठरणे आवश्यक असेल. त्यानंतर टंकलेखक कौशल्य चाचणीचे ही कंडिशन्स दिलेल्या आहेत. चाचणीकरिता पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ही भरावयाच्या पदांच्या 3 पट आहे. आत्ताच आपण बघितलं की वॅकन्सी जेवढी असेल त्याच्या 3 पट विद्यार्थी ह्या परीक्षेला घेतले जातील. त्यानंतर टंकलेखक कौशल्य चाचणीचं स्वरूप काय आहे, तर क्वालिफाईंग आहे या सर्व पदांसाठी. त्यानंतर चाचणीचे निकष काय आहेत, तर इंग्रजी टंकलेखनासाठी शब्द प्रति मिनिट हे 40 असतील. त्यानंतर की डिप्रेशन पर आवर हे 12,000 असेल आणि वेळ जो असेल तो 10 मिनटं असेल. दिव्यांग उमेदवारांना 15 मिनटं दिले जातील. मराठी टंकलेखकसाठी शब्द प्रति मिनिट हे 30 असतील. की डिप्रेशन पर आवर हे 9,000 असेल आणि वेळ 10 मिनटं असेल. दिव्यांग उमेदवारांना 15 मिनटं वेळ दिली जाईल. टंकलेखनाची गती मोजण्याची पद्धत काय आहे, तर ती अशी आहे की मजकूर संगणकावर विहित कालावधीमध्ये टंकलिखित करण्याच्या उमेदवाराच्या अचूकतेवर हे गती मोजली जाईल. त्यानंतर चुका किंवा त्रुटी गणण्याचं प्रमाण काय असेल, तर 2 दशांशापर्यंत हे चुका मोजल्या जातील. तसेच चुका मोजण्याची पद्धत काय असेल, तर एकूण कळ अवमान म्हणजे की डिप्रेशनच्या 100% प्रमाणात हे चुका मोजल्या जातील. आणि ह्या चुकांचं जी मर्यादा काय आहे पात्रतेसाठी, तर अराखीव म्हणजे जनरलसाठी ही 7% असावी, याच्यापेक्षा जास्त नसू नये. आणि मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS आणि अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी ही 10% असावी. त्यानंतर पॅसेज डिक्टेटर
ची उपलब्धता म्हणजे परिच्छेदाचे लेखन सांगणारा व्यक्ती पॅसेज डिक्टेटरची उपलब्धता ही अंध तसेच अल्पदृष्टी उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार लागू असल्यास देण्यात येईल पॅसेज डिक्टेटर. म्हणजे तो त्यांना पॅसेज सांगेल आणि त्यांनी ते टायपिंग करायचं आहे. त्यानंतर पुढे याच्यात असं अजून इथं जे इन्स्ट्रक्शन दिले ते असे आहेत की लेखनिक सहाय्यकाची मागणी करणाऱ्या अंध तसेच अल्पदृष्टी उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पॅसेज डिक्टेटर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर टंकलेखनातील त्रुटी चुका संदर्भात की डिप्रेशनच्या शेकड्या प्रमाणात चुका पात्रतेसाठी गृहीत धरल्या जातील. त्यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता उपस्थित उमेदवारांना संगणक कीबोर्ड इत्यादी हाताळताना सुलभता व्हावी याकरिता उमेदवारांना प्रत्यक्ष चाचणी सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटाची सराव चाचणी देता येईल. त्यानंतर 3 मिनिटाच्या विश्रांती काळ राहील आणि त्यानंतर 10 मिनिटाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल. सो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याआधी तुम्हाला एक 10 मिनिटाची सराव चाचणी देता येईल की नेमकं कीबोर्ड चलत आहे का व्यवस्थित, संगणक व्यवस्थित चलत आहे का, ते तुम्हाला या 10 मिनिटाच्या मॉक चाचणीमध्ये बघता येईल. त्यानंतर तुम्हाला 3 मिनिटाचा विश्रांती दिला जाईल आणि त्यानंतर 10 मिनिटाची जी ॲक्च्युअल एक्झाम आहे ती घेतली जाईल. सो हा महत्त्वाचा टाईम आहे. सो जे विद्यार्थी घाबरत आहेत त्यांना घाबरायची गरज नाही, कारण की 10 मिनिटाचं तुम्हाला आधी इथं सराव चाचणीसाठी वेळ दिला जाईल. त्यात तुम्हाला कीबोर्ड वगैरे चेक करता येईल. त्यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता उमेदवारांना संबंधित भाषेतील परिच्छेद तसेच सदर परिच्छेदातील कर अवमान संख्या उपलब्ध करून देण्यात येईल. लिपिक टंकलेखक मराठी इंग्रजी व कर सहाय्यक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार प्रस्तुत पदाकरिता टंकलेखन प्रमाणपत्र अनिवार्य आहे. सो हे लक्षात ठेवा, हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. लिपिक टंकलेखक मराठी इंग्रजी आणि कर सहाय्यक या संवर्गाच्या सेवा प्रवेशासाठी जे तरतूद दिल्या त्यानुसार तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कशासाठी? टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट यासाठी तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सो एकंदरीत ही अशा प्रकारे महाराष्ट्र गट क सेवा परीक्षाची एक्झाम पॅटर्न आहे, जो आपण इथं डिटेलमध्ये पाहिलेला आहे. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.